गूळ खोबऱ्याचे मोदक करण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे। आता तूप वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेत आहे आणि हा रवा छान भाजून घ्यायचा तुपामध्ये। इथे 1 वाटीच्या प्रमाणामध्ये आपण गूळ खोबऱ्याचे मोदक पाहतोय। रवा मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचा, याचा रंग बदलतोवर। आणि खूप साधे आणि सोपे पटकन होणारे हे मोदक आहे आणि फार साहित्य याला लागत नाही। मी इथे हा रवा छान भाजून घेते। इथे मी 5 मिनिटं रवा भाजून घेतलेला आहे बारीक गॅसवरती आणि छान रवा फुललेला आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा किस मी इथे घालत आहे। त्याच वाटीने मी खोबरा किस इथे घेतलेला आहे। आता याला पण 2 मिनिटं असं छान याच्यामध्ये भाजून घेते। नंतर याच्यामध्ये याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे। आणि भाजत असताना इथे मी गॅसची फ्लेम अगदी बारीक केलेली आहे, त्याच्यामुळे खालून लागून येणार नाही। आता याच्यामध्ये 1 वाटी दूध मी इथे घालत आहे। थोडं थोडं करत दूध घालून घेते। आणि आता सगळं मिश्रण एकजीव असं फिरवून घ्यायचं। इथे आता रवा आणि नारळ छान भाजून झालेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ घालत आहे आणि हळूहळू गुळाला पाणी सुटेल आणि छान रवा त्याच्यामध्ये फुलून येईल। आणि याच्यामध्येच आता पाव चमचा इथे मी जायफळ पूड घालून घेतलेली आहे। गूळ घातल्यामुळे जायफळाने छान सुगंध येतो, त्याच्यामुळे मी इथे याच्यामध्ये जायफळ वापरलेला आहे। आपण वेलची पूडही घालू शकतो। अशा पद्धतीने याच्यामधला हळूहळू गूळ विरघळत आहे आणि रंग पण बदललेला आहे गुळामुळे। आता याच्यामध्ये कुठलाही जो आपल्याला फूड कलर वापरायचा असेल तो पण आपण याच्यामध्ये घातला तरी पण खूप छान मोदकांना रंग येतो। इथे मी पिवळा रंग घालत आहे, अगदी चिमूटभर घालत आहे। याने छान रंग येईल आणि परत एकदा 5 मिनिटं हे असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा याच्यामधला छान फुलून येईल आणि मोदक चांगले वळल्या जातील। इथे सगळे सारण मी इथे मोदकाचं काढून घेतलेलं आहे आणि आता साचा घेतलेला आहे। मी इथे आता याच्यामध्ये थोडं थोडं सारण घालून घेते। आणि मोदकाच्या साच्यावरती पटापट हे मोदक होतात। आणखी खालच्या बाजूने पण थोडंसं सारण मी घालून घेतलेलं आहे, त्याच्याने आपला घट्ट असा मोदक येईल।
बघा किती सुंदर मोदक आलेला आहे आणि वरच्या बाजूला मी इथे मनुका लावून घेतलेला आहे आणि आता इथे अशाच पद्धतीने सगळे मोदक करून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने सगळे मोदक मी इथे करून घेत आहे। पूर्ण साचा ओपन न करता अशाही पद्धतीने आपण आधी ड्रायफ्रूट जे आपल्याला घालायचे असतील ते घालायचे वरच्या साईडने आणि नंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने सारण भरायचं म्हणजे पटकन होतात। आणि हे गूळ खोबऱ्याचे मोदक चवीला पण खूप छान लागतात। आता इथे गूळ खोबऱ्यापासून आपले हे छान मोदक तयार झालेले आहेत आणि खूप कळ्या पण याला पडलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपले हे मोदक तयार होतात आणि चवीलाही खूप सुंदर होतात। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद।